नमस्कार भावी शिक्षकांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे काही संभाव्य प्रश्न। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमचा स्कोर किती आला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न दिलेला विद्यार्थी मित्रांनो, वर्गामधील अध्यापनादरम्यान शिक्षकाचे विद्यार्थ्याशी संबंध कसे असावेत? पहिला पर्याय दिला आहे भेदभावपूर्ण, दुसरा मैत्रीपूर्ण, मार्गदर्शनात्मक किंवा अलिप्त। काय असेल याचे योग्य उत्तर? लवकर लवकर कमेंट करायचं आहे काय असेल याचे योग्य उत्तर। तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मार्गदर्शनात्मक, हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। बालकाने शाळेत प्रवेश घ्यावा असा आग्रह शिक्षणात का धरला जातो? वर्गातील पटसंख्या टिकून राहावी म्हणून, शिक्षकांच्या नोकरीचे प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून, शाळेबाहेर राहिलेल्या मुलापेक्षा शाळेत येणाऱ्या मुलाचा व्यक्तिगत सामाजिक विकास चांगला होतो म्हणून, विद्यार्थ्यांमध्ये साक्षरता वाढावी म्हणून। काय असेल याचे योग्य उत्तर? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 म्हणजे शाळेबाहेर राहिलेल्या मुलापेक्षा शाळेत येणाऱ्या मुलाचा व्यक्तिगत सामाजिक विकास चांगला होतो म्हणून। पुढचा प्रश्न, शालेय स्तरावर विद्यार्थ्याला प्रकल्प देण्याचा हेतू खालीलपैकी कोणता असतो? विद्यार्थ्याच्या ज्ञानाचा शाळेबाहेर जीवनाशी संबंध जोडणे, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्याला अध्ययन करण्याची सवय लावणे, विद्यार्थ्यातील उच्च स्तरावरील विचार कौशल्यांचा विकास करणे किंवा विद्यार्थ्यातील आंतरव्यक्तिगत कौशल्य वाढवणे। काय असेल याचे योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यातील आंतरव्यक्तिगत कौशल्य वाढवणे, हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। खालीलपैकी कोणत्या प्रश्नातून सर्जनशीलतेला वाव मिळतो? सूर्य उगवला नाही तर काय होईल? वाटसरू कोणाला म्हणतात? न्याय म्हणजे काय? तुला आवडणाऱ्या ऐतिहासिक स्थळांची नावे सांगा। कोणत्या प्रश्नातून सर्जनशीलतेला वाव मिळतो ते तुम्हाला सांगायचं आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सूर्य उगवला नाही तर काय होईल, हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्नपत्रिकेची लांबी डॅश डॅश परिणाम करणारा घटक आहे? भेदभाव क्षमतेवर, वस्तुनिष्ठतेवर, उपयुक्ततेवर किंवा विश्वसनीयतेवर। काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे उपयुक्ततेवर, हे याचं योग्य उत्तर आहे। विद्यार्थ्याच्या उणिवामधील कारणे शोधून केल्या जाणाऱ्या अध्यापनास डॅश डॅश म्हणतात? उद्दिष्टात्मक अध्यापन, उपचारात्मक अध्यापन, नैदानिक अध्यापन किंवा विकासात्मक अध्यापन। काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे उपचारात्मक अध्यापन, हे याचं योग्य उत्तर आहे। शाळेमध्ये बालकाचे मूल्यमापन करण्याचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? शालेय मूल्यमापन सोपे व खर्चिक नसते। शाळा ही बाह्य संस्थेकडून परीक्षा घेण्यापेक्षा ती स्वतः घेऊ शकते। बाह्य परीक्षकाच्या तुलनेत शालेय शिक्षक विद्यार्थी क्षमताचे अचूक मापन करून मार्गदर्शन करू शकतो। प्रत्येक विद्यार्थ्याला प्रथम श्रेणी मिळवणे आवश्यक आहे। काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 म्हणजे बाह्य परीक्षकाच्या तुलनेत शालेय शिक्षक विद्यार्थी क्षमताचे अचूक मापन करून मार्गदर्शन करतात, हे याचं योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, आमच्याकडे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जे संभाव्य पेपर आहेत ते उपलब्ध आहेत। तुम्हाला जर हवे असतील तर 96 65 48 40 48 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। याच्या एकूण 20 PDF आहेत।
त्या तुम्हाला 200 रुपयात मिळतील. पेपर 1च्या 10 आणि पेपर 2च्या 10 अशा प्रत्येकी 10 PDF आहेत. जर तुम्हाला हव्या असतील तर 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून त्या तुम्ही मागवू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. खालीलपैकी पूर्णपणे सत्य स्वरूपाचे विधान कोणते आहे. प्रत्येक बालक अध्ययन करू शकत नाही, प्रत्येक बालक अध्ययन करू शकते, खूप कमी बालके शिकू शकतात किंवा खूप जास्त बालके शिकू शकतात. काय असेल याचे योग्य उत्तर. तर काय असेल याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे, तर याचं खूप जास्त बालके शिकू शकतात हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. कर्ट लेविन हा कोणत्या अध्ययन उपपत्तीशी संबंधित आहे. क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती, संकेत अध्ययन उपपत्ती, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती किंवा अभिजात अभिसंधान उपपत्ती. काय असेल याचं योग्य उत्तर. सांगायचं तुम्हाला काय असेल याचं योग्य उत्तर. चला लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय. कर्ट लेविन हा कोणत्या अध्ययन उपपत्तीशी संबंधित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. बालकाचा बोधात्मक विकास शास्त्रीयरित्या कोठे होतो. कुटुंब, शालेय वातावरण, खेळाचे मैदान किंवा नाटक. काय असेल याचं योग्य उत्तर. बालकाचा बोधात्मक विकास शास्त्रीयरित्या कोठे होतो. तर याचं योग्य उत्तर आहे शालेय वातावरण हे याचं योग्य उत्तर आहे. कुटुंबाची महत्त्वाची जबाबदारी कोणती आहे. मुलाचे संगोपन, मुलावर संस्कार, मुलाचे पालन पोषण किंवा मुलांचे लैंगिक शिक्षण. काय असेल याचं योग्य उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुलांचे लैंगिक शिक्षण हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भाषेचे प्रत्यक्ष कार्य, संबोध निर्मिती, शाब्दिक व प्रतिकात्मक संकल्पनाचा विकास आणि तार्किक विचारांना सुरुवात हे विकासाचे टप्पे डॅश यांनी मांडले आहेत. जीन पियाजे, जेराम ब्रुनर, कोहलबर्ग किंवा गिलफर्ड. काय असेल याचं योग्य उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे जीन पियाजे हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. हार्वर्ड गार्डनरचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत डॅशवर भर देतो. सामान्य बुद्धी, विद्यार्थ्याकडील कौशल्य, प्रत्येक व्यक्तीकडील वैशिष्ट्यपूर्ण योग्यता किंवा विद्यार्थ्यांमधील समान क्षमता. काय असेल याचं योग्य उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडील वैशिष्ट्यपूर्ण योग्यता हा हार्वर्ड गार्डनच्या बहुविध बुद्धिमत्ताचा सिद्धांत याच्यावर अवलंबून आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. शारीरिक शिक्षकाप्रमाणे चालणे, बोलणे, खाणे या कृतीचे अनुकरण करतो त्याच्या अध्ययनाचे स्वरूप कोणते असते. प्रयत्नप्रमाण पद्धती, साधक अभिसंधान, अभिजात अभिसंधान, निरीक्षणात्मक सामिक अध्ययन. काय असेल याचं योग्य उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे निरीक्षणात्मक सामिक अध्ययन हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. बालकाच्या अध्ययनात पठारावस्था निर्माण होण्यामागे कोणती कारणे असतात. क्षीण अभिरुची, अध्ययन विषयक कंटाळा, कठीण कौशल्य, चुकीच्या अध्ययन सवयी किंवा प्रेरकाची तीव्रता कमी होणे. काय असेल याचं योग्य उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व बरोबर आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 हे बालकाच्या अध्ययनात पठारावस्था निर्माण होण्याची कारणे आहेत. कोणकोणती. क्षीण अभिरुची, अध्ययन विषयक कंटाळा, कठीण कौशल्य, चुकीच्या अध्ययन सवयी आणि प्रेरकाची तीव्रता कमी होणे हे पठारावस्थेचे काय आहेत कारणे आहेत. चला पाहूया पुढचा प्रश्न. तर्क अनुमान या मानसिक क्रियेसाठी कोणती बुद्धिमत्ता उपयुक्त ठरते. सामाजिक बुद्धिमत्ता, लवचिक बुद्धिमत्ता, मूर्त बुद्धिमत्ता किंवा अमूर्त बुद्धिमत्ता. काय असेल याचं योग्य उत्तर. तर्क अनुमान या मानसिक क्रियेसाठी अमूर्त बुद्धिमत्ता म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उपयुक्त ठरते.
अमूर्त बुद्धिमत्ता हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. थॉम्सनने बुद्धिमत्तेचा समूह घटक उपपत्तीचे सूत्र कोणते सांगितले आहे? इथे 4 पर्याय दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. ज्या कसोटीद्वारे समूहातील लोकांचे बुद्धिमापन एकाच वेळी करता येते तिला डॅश कसोट्या म्हणतात. वैयक्तिक कसोट्या, सामूहिक वैयक्तिक किंवा वैयक्तिक सामूहिक. समूहातील लोकांचे बुद्धिमापन एकाच वेळी करता येते त्या कसोटीला आपण काय म्हणतो? तर आपण त्या कसोटीला सामूहिक असं कसोट्या म्हणतो. चला पाहूया पुढचा प्रश्न. कॅटल यांनी लक्षणावरून व्यक्तिमत्वाचे डॅश प्रकार सांगितलेले आहेत. किती प्रकार सांगितलेले आहेत कॅटल यांनी? तर याचं योग्य उत्तर आहे कॅटल यांनी लक्षणाचे 16 प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. व्यक्तीमध्ये गरजांच्या पूर्तीचा अभाव आणि मूल्य यांच्या संघर्षातूनच चिंता, संरक्षण यंत्रणा व त्यातून चेताविकृती निर्माण होते असे कोणी सांगितले? कॅटल, युंग, फ्राइड किंवा टिचनेर. काय असेल याचं योग्य उत्तर? तर व्यक्तीमध्ये गरजांच्या पूर्तीचा अभाव आणि मूल्य यांच्या संघर्षातून चिंता, संरक्षण यंत्रणा व त्यातून चेताविकृती निर्माण होते असे फ्राइड यांनी सांगितलेलं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 3 म्हणजेच फ्राइड यांनी सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न. कोणत्याही व्यक्तीने जीवन जगताना परिस्थितीशी केलेल्या आंतरक्रियांची फलनिष्पत्ती म्हणजे सर्जनशीलता ही व्याख्या कुणाची आहे? आसुबेल, स्टँगर, रॉजर्स किंवा गिलफर्ड. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॉजर्स हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. संरचना विश्लेषण या पद्धतीचे जनक डॅश हे आहेत. डॉक्टर फ्रिजविकी, क्रॉफर्ड, ऑसबोर्न किंवा ग्रॅब्स. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर फ्रिजविकी हे संरक्षण विश्लेषण या पद्धतीचे जनक आहेत. पुढचा प्रश्न. बोधात्मक संरचनेचा सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे? मॉस्लो, ब्रुनर, आसुबेल किंवा पियाजे. काय असेल याचं योग्य उत्तर? बोधात्मक संरचनेचा सिद्धांत. तर बोधात्मक संरचनेचा सिद्धांत हा ब्रुनर यांनी मांडलेला आहे. कोणी? ब्रुनर यांनी मांडलेला आहे. प्राणी त्यांच्या सारखा दुसरा जीव संक्रमित करतो याला डॅश नियम म्हणतात. वैविध्याचा, पराक्तीचा, सारासार किंवा साधर्म्याचा. तर याचं योग्य उत्तर आहे साधर्म्याचा हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात? अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत असते. अध्ययन हे हेतुपूर्वक आयोजित केले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले कृत्रिम असते. अध्ययन ही शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय यांच्याकडून येणारी प्रक्रिया आहे. विविध अध्यापन कौशल्याचा, तंत्रांच्या प्रयुक्त्यांचा वापर अध्यापनात होतो. काय असेल याचे योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे विविध अध्यापन कौशल्यांचा, तंत्रांचा, प्रयुक्तांचा वापर अध्यापनात होतो. पुढचा प्रश्न. मानसशास्त्रीविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययनकर्त्याचे शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते. शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यावयाचे ते ठरवते. शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न.
खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यक्तिभेदातील आवड निवड या अंगाने अनुरूप आहेत? शिक्षक सामान्य विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून अध्यापन करतात. बाजारात विविध कंपन्यांचे दूरदर्शन संच खपतात. सज्जनांचा सहवास लाभला की वाईट गोष्टीची तीव्रता कमी होते. एकाच गायकाच्या ध्वनिफीत बाजारात विकल्या जात नाहीत. काय असेल याचे योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे सज्जनांचा सहवास लाभला की वाईट गोष्टीची तीव्रता कमी होते. हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, याचे पर्याय दिले आहेत अ आणि ब फक्त, ब आणि क फक्त, ब आणि ड फक्त. तर याचं योग्य उत्तर आहे, इथे चूक झाली होती, ब आणि ड फक्त म्हणजे बाजारात विविध कंपन्यांचे दूरदर्शन संच खपतात, किंवा ड काय, एकाच गायकाच्या ध्वनिफिती बाजारात विकल्या जातात. हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकाने पुढीलपैकी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे? कृतीद्वारा विविध विषय हाताळणे, केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन त्रस्तपणे करणे, अध्ययनार्थाचे म्हणणे ऐकून घेणे, अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे. हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. खाली दिलेल्या बालकांच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करतो? बालकाच्या विकासाचे विविध असे एकमेकावर अवलंबून नसतात. अनुवंशाचे संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम बालकावर होतो. जसे जसे बालकाचे वय वाढते तशी तशी विकासाची गती वाढते. भिन्न परिस्थिती व वातावरण यात वाढलेल्या बालकांच्या विविध कौशल्याचा सारखेपणा आढळतो. काय असेल याचे योग्य उत्तर? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे अनुवंशाचे संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो. हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. यासाठी शिक्षकाने व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. हे करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळावी? उपजत शक्तींचा विकासासाठी योग्य शैक्षणिक संस्कार द्यावेत. क्षमतांचा जास्तीत जास्त विकास साधण्याच्या दृष्टीने सुयोग्य परिस्थिती निर्माण करावी. विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकार विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. विद्यार्थ्याच्या सामाजिक व मानसिक विकासासाठी प्रयत्न करावे. काय असेल याचे योग्य उत्तर? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या संभाव्य पेपरमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयात किती स्कोर आला हा नक्की तुम्हाला कळवायचं आहे. तुमचा स्कोर नक्कीच 22च्या वर असेल, तो कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन आमच्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहू शकता. आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज हव्या असतील तर 96 65 48 40 48 या नंबरवर तुम्ही संपर्क करून टेस्ट सिरीज मिळवू शकता. 48 40 48 या संपर्क करून तुम्ही टेस्ट सिरीज मिळवू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.